पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यासाठी सत्ताधारी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या मुंबई दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व आहे। पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत। राज्यातील सत्तांतरानंतर प्रथमच मोदी मुंबईत येणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांना कंबर कसली आहे। येत्या 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतील। मोदींच्या या दौऱ्यात मुंबई मेट्रो 2 आणि मेट्रो 7चं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या मुंबई दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालंय, कारण मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते। त्यामुळे मोदींच्या मुंबई दौऱ्यात मुंबईकरांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 19 तारखेला मुंबईत येत आहेत। त्यांच्या हस्ते बऱ्याचशा विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचबरोबर एक मोठी जाहीर सभा सुद्धा त्या ठिकाणी होईल। शिवसेना आणि भाजपाचे वरिष्ठ नेते वरिष्ठ पातळीवरती काही निर्णय घेतले जातील आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने नक्कीच काहीतरी धोरण जाहीर होईलच। काही विकासाचे प्रकल्प जाहीर होतील, उद्घाटनं होतील, भूमिपूजन होतील। शेवटी महाराष्ट्राच्या आणि विकासासाठी हे सरकार आलेलं आहे। राज्यात लवकरच प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतात, मात्र त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची मानली जाते। जवळपास 3 दशकं मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती, मात्र युती तुटल्यानंतर भाजपनं मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलं। मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गेल्या वेळी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला जोरदार टक्कर दिली होती। आता भाजपला मुख्यमंत्री शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची साथ मिळणार आहे। त्यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होईल। मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी मोदींच्या दौऱ्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून राजकीय वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून त्यासाठी सत्ताधारी पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या दौऱ्याला राजकीय महत्त्व तर आहेच। दरम्यान मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर पहिला अधिकार मुंबईचा असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाही आणि आदित्य ठाकरे यांच्या पेंग्विन सेनेचा सुद्धा नाही असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावलाय। रेसकोर्स कुठे शिफ्ट करायचं आहे ते महापालिकेनं प्रस्ताव द्यावा, त्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। महालक्ष्मीच्या रेसकोर्सवर मुंबईकरांचा अधिकार आहे। तो उद्धवजींच्या शिवसेनेचा नाही आणि आदित्यच्या पेंग्विन सेनेचा तर बिलकुल नाही, आणि मुंबईकरांचा त्यावर अधिकार आहे। रेसकोर्स इकडून कुठे शिफ्ट करायचा महापालिकेने प्रस्ताव द्यावा, पण तो प्रस्ताव दिल्यावर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ। तिकडे बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं एक समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली। येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणं अपेक्षित आहे। एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे कसे दूर करायचे यावर ही समिती काम करेल। राज्यात 75,000 नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे। नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारनं TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केली आहे, मात्र या कंपन्यांच्याकडे मर्यादित परीक्षा केंद्र आहेत। त्यामुळे येत्या 2-3 दिवसात यावर निर्णय होणं अपेक्षित आहे। महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संदर्भात राज्य सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महापालिकेतील स्वीकृत सदस्य संख्येच्या बाबतीत निर्णय झाला असून यापुढे महानगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 10 पर्यंत असू शकते। महानगरपालिकेतील एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा
एकूण 10 यापैकी जी संख्या कमी असेल तितकेच नगरसेवक हे स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जाणार आहेत। राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांचा फायदा होईल। पक्षातील ज्या मंडळींना निवडून येता आलं नाही त्यांचं पुनर्वसन करण्याकरता हा निर्णय फायद्याचा असणार आहे। महापालिकेच्या बाबतीत जे स्वीकृत सदस्य आहेत त्या बाबतीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आणि त्यामध्ये 10% किंवा 10 म्हणजे 100च्या वर जर असतील तर त्या ठिकाणी समजा 150 सदस्य आहेत तर त्या ठिकाणी 10 पर्यंत, आणि जर समजा 74 आहे तर धुळ्याला जळगावला आमच्याकडे 74 सदस्य आहेत, कुठे 65 आहेत, तर त्या ठिकाणी 10%च्या मर्यादेमध्ये म्हणजे त्या ठिकाणी 6 राहतील, 5 राहतील, पण ज्या ठिकाणी सदस्य जास्त आहेत 125, 150, 200, पण त्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त राहणार नाहीत, अशी या ठिकाणी एक नवीन अमेंडमेंट त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे महापालिकेवर सध्या प्रशासक नियुक्त आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प तोंडावर आला असून अर्थसंकल्प तयार केला जातोय। महापालिकेचे प्रशासक म्हणून आयुक्तांनी अर्थसंकल्प तयार करताना केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा न करता आमदार आणि खासदारांची सुद्धा चर्चा करावी अशी मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केली आहे। आपण केवळ प्रशासक म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा न करता मुंबई शहरातील सर्व आमदार व खासदार यांना एकत्रितपणे बोलवावे, त्यांच्या काही सूचना असतील, त्यांच्या आढाव्याच्या संदर्भातील काही मंतव्य असतील ते लक्षात घेऊन पुढच्या अर्थसंकल्पाची तयारी व्हावी, जेणेकरून मुंबईच्या विकासाची, रस्त्याची कामं असो, पाण्याची कामं असो, सीवर लाईनची कामं असो, सुशोभीकरणाची कामं असो किंवा अन्य प्रकल्पाची कामं असो, त्या कामाला सुस्पष्टता येईल। नालासोपारा पूर्वेकडच्या जाबरपाड्यामध्ये अनधिकृत चाळी निर्माण झाले आहेत। दरम्यान या ठिकाणी रस्ते आणि गटारांची सुविधा नसल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। या पाण्यामुळे अनेकांना डेंग्यूसारख्या आजारानं ग्रासलंय। नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर सुद्धा ठोस उपाययोजना केली जात नाहीये। दरम्यान या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याचं सुद्धा समोर आलं होतं। यामुळे स्थानिकांनी आपल्याला जनावरं म्हणून घोषित करावं अशा प्रकारची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे। पानी जो भरे ना तो वहाँ पर गड्ढा हुआ था, उस पे बहुत ठेवना पानी लगा था, तो पानी निकलने का रास्ता नहीं था। कितना बार बोले सबसे जो भाई अपना पानी का व्यवस्था पानी का करो, बच्चे लोग खेलते उलते हैं, कोई सुने नहीं इस बात पर, डिसीजन नहीं दिया। उसी बात 8 दिन के बाद मेरा लड़की डूब के मर गई। बुरी हालत है, सब गटर का पानी आता है, सब रास्ता खराब है और नाली बहता नहीं है, नाली भी नहीं बना हुआ है, कुछ नहीं। महानगर का पालिका वाले इतने सारा घर पट्टी लेते 10-10, 15-15 हज़ार, नाली नहीं, नल का पानी नहीं, ना बाथरूम है ना कुछ, बहुत गंदगी में रहते हम लोग। मुंबईतल्या मालवणी परिसरात मामाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी 12 दिवसात मुसक्या आवळल्यात। 25 डिसेंबरला क्षुल्लक वादातून राजू शिवबहादूर कनोजियाची त्याच्या भाच्यानं चाकूनं वार करून हत्या केली होती। पोलिसांनी या प्रकरणी सुलतान शाह याला उत्तर प्रदेशातून अटक केली। आरोपीत हा बाहेर राज्यात गेले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गुन्हे वरिष्ठांची तात्काळ परवानगी घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना रवाना केले होते आणि आरोपीच्या मोबाईल फोनने तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आम्ही त्यांचा आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीला जौनपूर येथून उत्तर प्रदेश राज्यातून जौनपूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले। दारू पिण्यासाठी 200 रुपये दिले नाहीत म्हणून मित्रानं मित्रावर बिअरच्या बाटलीनं हल्ला केल्याची घटना घडली। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातला हा प्रकार आहे। आरोपी उमेश आणि जखमी आधार जाधव हे दोघंही मित्र आहेत। उमेशनं आधारकडे दारूसाठी 400 रुपये मागितले, मात्र आधारनं फक्त 200 रुपये दिल्यानं दोघांमध्ये वाद झाला। यावेळी रागाच्या भरात उमेशनं थेट बिअरच्या बाटलीनं आधारच्या मानेवर हल्ला केला। या हल्ल्यात आधार गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे। पप्पांवर पाठीमागून कोणी येऊन हल्ला केलाय
काहीच नाही, शिल्लक 500 रुपयावर ना पप्पांनी दिले त्याला पैसे 200. पप्पा बोलले 300 रुपये नंतर घे, आणि तरीही त्याने हल्ला केला मागून. दारूच्या बॉटलने. ठाण्यातील सराफा दुकानामध्ये पोलिसांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. एका चोराची ओळख पटवण्यासाठी पोलीस ब्रह्मांड परिसरातल्या प्रगती ज्वेलर्समध्ये पोहोचले. यावेळी चोराला ओळखण्यासाठी पोलिसांनी दुकानातल्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. तसंच चोराला ओळखण्यास नकार देताच पोलिसांनी कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरदस्तीनं व्हॅनमध्ये बसवून नेल्याचा आरोपही झालाय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी सराफा व्यावसायिकांकडून करण्यात येते. अन्यथा सराफा व्यावसायिक कामबंद आंदोलन पुकारतील असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. ते घटनाने 3 दिवस झाले. 3 दिवस झाले पण काही कोणपण प्रकारची कार्यवाही झाली नाही. तो आम्ही एकदम बोलणार की साहेब त्यांच्या लवकरच्या लवकर आज उद्या 24 तासामध्ये तुम्ही काय करा. नाही करणार आम्ही असोसिएशनवरती ठाणा, मुंबई, महाराष्ट्र लेवल आम्ही त्याच्या असोसिएशनवरती आम्ही आंदोलन करणार. जुहू वर्सोवा मार्गावरच्या मॅनहोलचं झाकण चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद झालाय. रिक्षातून आलेल्या काही व्यक्तींनी हे झाकण चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक आलेल्या वॉचमनमुळे चोरांना पळ काढावा लागला. आजपर्यंत मुंबईत अनेक वेळेला मॅनहोलची झाकणं चोरीला गेलेत. गर्दुले किंवा भुरटे चोर झाकणं चोरून भंगारात विकत असतात. मुंबई एअरपोर्टवर NIUनं 3 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केलाय. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ही 28 कोटी 10 लाख रुपये इतकी असल्याचं कळतं. एका बॅगमधून लपून हे ड्रग्ज आणण्यात आलं होतं. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपचा बळी ठरलाय. हनी ट्रॅपमध्ये अडकून ड्रग्ज तस्करीच्या खेळात हा आरोपी ओढला गेल्याचं कळतं. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. बिलाच्या रकमेवरून ग्राहकाला हॉकी स्टिक आणि रॉडनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी इथे घडलाय. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी ही मारहाण केल्याची माहिती आहे. अंधेरीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ रिक्षात बसलेल्या या ग्राहकांना मध्यरात्रीच्या सुमारास तुफान मारहाण करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून अंधेरी पोलिसांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईच्या बोरिवली इथे रेल्वे पोलिसांनी अमेरिकन इंजिनियरची लॅपटॉपची बॅग चोरणाऱ्या 2 चोरांना अवघ्या 2 तासात अटक केली. पवई IITमध्ये बालगोविंद शर्मा यांचं लेक्चर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी शर्मा बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचले. या ठिकाणी वेटिंग रूममध्ये आराम करत असताना 2 चोरट्यांनी त्यांची लॅपटॉपची बॅग चोरीला नेली. शर्मा यांनी बोरिवली रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आणि अवघ्या 2 तासात चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरलेली लॅपटॉपची बॅग आणि मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. सगळ्यात मोठी मॅरेथॉन अर्थात टाटा मुंबई मॅरेथॉन येत्या रविवारी पार पडते. या मॅरेथॉनमध्ये 50,000 पेक्षा अधिक धावपटू सहभागी होणार आहेत. मुंबई, महाराष्ट्रासह देशविदेशातील प्रसिद्ध धावपटू सुद्धा या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतील. या मॅरेथॉनसाठी देशभरातील तब्बल 250 सामाजिक संस्था मिळून 300 कोटींपर्यंतची रक्कम उभी करणार आहे. इवेंट को लोग से जुड़ा हुआ है, लोग के हृदय से जुड़ा हुआ है, और जब कोई चीज आपसे ली जाती है जो आप करते आए हैं तब उसकी मूल्य जो है पता चलता है. और ये एक बहुत खूबी की बात है कि ये जो रिस्पांस हमें मिला है 55,000 लोग ने रजिस्टर किए हैं हाफ मैराथन, फुल मैराथन सब कैटेगरीज में. तो जब मैंने स्टार्ट किया था तभी सिर्फ हम 2-3 ही थे और आज 100 से ज़्यादा यंग लीडर्स हैं. तो इट्स वेरी नाइस टू सी कि कितने सारे लोग, कितने सारे यंग पीपल अभी मतलब मोटिवेट हो रहे हैं कुछ अच्छा काम करने के लिए. तो बहुत अच्छा लगता है. हमेशा हर साल 45 to 50,000 पीपल दौड़ते हैं. हमारे NGO श्रीमद राजचंद्र 11 केयर के लिए अलोन 1,500 लोग दौड़ेंगे.
या मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून सुमारे 30 कोटी रुपये विविध सामाजिक संस्था समाजकार्यासाठी उभ्या करणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. या वर्षातील एकमेव अंगारकी चतुर्थी आज आणि यामुळे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात लाखोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा विघ्नहर्त्याच्या सुखकर्त्याच्या दर्शनासाठी लागल्या होत्या. अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं मंदिरावर फुलांची सजावट करण्यात आली होती. कल्याण तालुक्यातील टिटवाळा इथल्या गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. तसंच जळगावमधील प्रसिद्ध असलेलं तरसोद आणि पद्मालय गणपती मंदिर सुद्धा भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. यासोबतच महामुंबईमध्ये आज इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.